नमस्कार, म्या सुनंदा. मी जालना महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करते बघा. अहो, जालना शहर स्वच्छ राहावं म्हणून आम्ही घराघरातून कचरा बाहेर काढतो, पण आम्हाला लय अडचणी येतात बघा. अहो, समजे लोक ओला कचरा आणि सुका कचरा एकत्रच टाकीत. अहो, ओला कचरा म्हणजे उरलेली शिळे अन्न, फळांच्या साली, भाज्यांची देठ, आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, कागद, धातू. हे समज जर कचरा वेगळा वेगळा करून टाकला तर याचा पुढे प्रक्रिया होते बघा. तुम्हाला सांगते, ओल्या कचऱ्यापासून खत तयार होतं आणि सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात येतो. अहो, समजा कचरा एकत्र टाकल्यामुळं लई वास येतो बघा. अहो, आजार पण येतो आणि वातावरण बी प्रदूषित होतं. अहो, आम्ही बी माणूस आहोत. अहो, तुमच्यातलेच एक आहोत. आम्ही शहरासाठी काम करतो, जरा आमचा विचार करा. आणि ते सिंगल यूज प्लास्टिक वापरू नका बर का. अहो, ते प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकचे ताट, ते थर्माकॉल, चमचे, ग्लास, अहो हे वातावरणासाठी लय हानिकारक आहेत. अहो, ते नष्टच होत नाहीत बघा. त्याच्यामुळं पाणी आणि माती दोघांचं बी नुकसान होते. म्हणून समजा नागरिकांना हात जोडून विनंती हाय बाबा मपली की आपल्या घरामध्ये 2 डबे ठेवा. एक ओल्या कचऱ्यासाठी आणि एक सुक्या कचऱ्यासाठी. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा. कचरा वेळेत आणि योग्य पद्धतीने द्या. आपण सर्व मिळून जालना शहर सुंदर आणि निरोगी बनवूया. चला, आपण सर्व मिळून स्वच्छ जालना, हरित जालना घडवूया. आम्ही आपले जालना शहर स्वच्छ ठेवतो. तुम्ही आमच्या कष्टांना थोडा तरी सन्मान द्याल का?